स्वागत आहे पैसा ते संपत्ती सिरीजमध्ये. आपण मागील एपिसोडमध्ये पाहिलं होतं फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय आणि पैशाबाबत फ्रीडम कशी मिळवायची. आज आपण पुढच्या स्टेपमध्ये येतो. फायनान्शियल लिटरसी म्हणजे पैशाबाबत योग्य माहिती मिळवून ते कसे कमवायचे, वाचवायचे आणि वाढवायचे हे शिकणार आहोत. तुम्ही पैसे कमवता पण महिन्याच्या शेवटी पैसे कुठे जातात कळत नाही. कितीही कमवलं तरी सेव्हिंग होत नाही. याचं कारण आहे फायनान्शियल लिटरसी नसणे. आता हा शब्द जरी अवघड वाटत असला फायनान्शियल लिटरसी, तरी याचा अर्थ मी खूप सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. तर फायनान्शियल लिटरसी म्हणजे नेमकं काय, तर पैसे कसे कमवायचे, कसे वाचवायचे आणि कसे वाढवायचे हे समजणं म्हणजेच फायनान्शियल लिटरसी होय. म्हणजेच आर्थिक साक्षरता. तर फक्त पैसे कमवणं पुरेसं नसतं, तर ते योग्य पद्धतीनं वापरणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आजकाल बहुतेक लोक काय करतात, महिनाभर काम करतात, पैसे येतात, पगार होतो आणि खर्च करतात. पुन्हा बँक बॅलन्स झिरो होतो. आपल्याही लक्षात येत नाही खर्च कुठे होतो. फक्त खर्च होत राहतात आणि जेव्हा आपण बँक बॅलन्स बघतो तेव्हा तो महिन्याच्या शेवटी झिरो झालेला असतो. हे सगळं का होतं, तर आपण सेव्हिंग करत नाही, प्लॅनिंग करत नाही, म्हणून कितीही कमवलं तरी शेवटी काहीच उरत नाही. मग आता आर्थिक साक्षरता का महत्त्वाची आहे, तर तुम्ही तुमच्या पैशावर कंट्रोल मिळवू शकता. म्हणजेच पैसे तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतील. आणि दुसरं म्हणजे तुम्ही चुकीचे निर्णय टाळू शकता. म्हणजेच तुम्ही फसवणूक किंवा चुकीची जी गुंतवणूक आहे ती तुम्हाला टाळता येईल. आर्थिक साक्षरतेमुळे तुम्हाला योग्य पद्धतीने गुंतवणूक कुठे करायची हे समजण्यास मदत होते. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुमची सेव्हिंग वाढायला लागते. एकदम वाढणार नाही, पण हळूहळू तुमच्याकडे पैसे जमा व्हायला सुरुवात होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संपत्ती तयार करू शकता. पण या सगळ्यासाठी तुम्हाला काही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये बजेट म्हणजे काय, पैसे कुठे खर्च होतात ते कसं ट्रॅक करायचं, त्याचा कसा अंदाज लावायचा, सेव्हिंग कशी करायची, इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आणि लोन व EMI कसं असतं, या संदर्भातली बेसिक नॉलेज तुम्हाला समजलं की तुम्ही फायनान्शियल स्ट्रॉंग बनता. या बेसिक गोष्टी आहेत ज्या बजेट, परत पैसे कुठे खर्च होतात ते कसं ट्रॅक करायचं, परत सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटबद्दलची माहिती, लोन आणि EMI बद्दलची माहिती. ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा, मी तुम्हाला यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवून देईल. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या की तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग बनणार आहात. आता तुम्हाला मी उदाहरण सांगते. 2 लोक आहेत, 50,000 रुपये कमवतात. एक जण काय करतो, सगळे पैसे खर्च करतो आणि दुसरा या उलट करतो. 20% जो आहे तो सेव्ह करतो आणि इन्व्हेस्ट करतो. जर 10 वर्षांनी बघितलं तर एकाकडे काहीच उरत नाही आणि दुसऱ्याकडे लाखो रुपये असतात. फरक फक्त इथे नॉलेजचा आहे. त्याने बचतीची सवय लावली आणि त्याद्वारे पैसे साठवण्यास सुरुवात केली. म्हणूनच फायनान्शियल लिटरसी खूप महत्त्वाची आहे. कारण महागाई खूप वाढत चाललेली आहे आणि पैसे कितीही कमवले तरी ते अपुरेच पडणार आहेत. त्यामुळे फायनान्शियल लिटरसी माहीत असणे गरजेचे ठरते. तर या सिरीजमध्ये आपण पैशाबाबत शिकायला सुरुवात केलेली आहे. तर हा आपला आजचा पहिला स्टेप होता, पैसा ते संपत्ती याकडे. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही सेव्हिंग करता का आणि केली असेल तर एकूण इन्कमच्या किती पट सेव्हिंग करता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.